Welcome to session 19. There are also we start by parts वरचे प्रॉब्लेम्स आपण लास्ट 2 सेशन पासून घेतो आहे. हे बाय पार्ट्स वरचे 3 इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहे. आत्तापर्यंत हे रिझल्ट्स याच्यापूर्वी जेव्हा आले तेव्हा 4 मार्क्ससाठी आले. आत्ता हे कमीत कमी 3 किंवा 4 मार्कला हे रिझल्ट्स येऊ शकतात. 3 रिझल्ट्स आहे. पॅटर्न सिमिलर आहे. बघा, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स हा पहिला फॉर्म्युला. रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जास्तीत जास्त कसा करता येईल? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1/2. पुढे काय माहिती आहे आपल्याला? नाही. एकच फंक्शन दिलं आहे ज्याचं स्क्वेअर असल्यामुळे, स्क्वेअर नसता तर आपण रेस टू 1/2 ॲड 1 राईट सेम पार्ट इन डिनॉमिनेटर केला असता, पण इथं स्क्वेअर आल्यामुळे, क्वाड्रॅटिक आल्यामुळे याला फॉर्म्युला नाही. आणि याचं इंटिग्रेशन पण माहीत नाही. माहिती आहे का कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? नाही माहिती. मग अशा वेळेला आपण काय करतो, याला आय म्हणा आणि कॉल इट ॲज अ नंबर 1. ओके, सिम्पल पार्ट आहे. आय म्हटलं त्याला एक नंबर दिलं. मग एकच फंक्शन दिलं असेल तर अशा वेळेला आपण काय करायचं, त्या फंक्शनला यू मानायचं. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि व्ही बरोबर काय घ्यायचा? 1 घ्यायचा आणि आपला वापरायचा इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. Okay, so our integral becomes I equal to u root of a square minus x square into integration of v म्हणजे 1 into integration of bracket derivative of u म्हणजे कोण? root of a square minus x square into integration of v 1 dx with respect to x. up till any problem? नाही. which is equal to 1 चं इंटिग्रेशन काय हो? x. ते फक्त पुढे लिहितो. रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. सगळ्यात बाहेर कोण आला? रूट आला. मग रूटचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण? 2 रूटमध्ये घेतो. रूटमध्ये एक्स आहे का? नाही. कोण आहे? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 1चं इंटिग्रेशन एक्स डी एक्स. एम आय करेक्ट? पुन्हा बघा, रूट आला म्हणून 1/2 रूट इंटू रूटमधल्याचा डेरिव्हेटिव्ह याचा 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x. ओके, these 2 cancel with these 2 and if I simplify numerator it can be written as x into root of a square minus x square minus integration of, okay, 2 गेला minus x into x square upon under root of a square minus x square with respect to x. सिम्प्लिफिकेशन केलं आहे. पुन्हा बघा, 2 कॅन्सल विथ दिस मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर अपॉन दिस. डिग्री सेम, कॉमन. थोडा वेळ ही पॉवर सोडून दिली तर दोघांची डिग्री कशी आहे? सेम आहे. मग ॲडजस्ट न्युमरेटर इन डिनॉमिनेटर एक्सेप्ट कॉमन रूट. कॉमन सोडलं तर दोन्ही ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे. मग ए स्क्वेअर ॲडजस्ट करा. मग कसा ॲडजस्ट करायचा? आपल्याला काय पाहिजे? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पाहिजे. मग घेतला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हा प्लस घेतला नव्हता म्हणून पुन्हा ॲडजस्ट प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर घेतला पुन्हा सबट्रॅक्ट केला इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. अप टिल एनी प्रॉब्लेम? इथपर्यंत काही शंका? ओके, बघा पुढे. याला मी ब्रॅकेट करतो. ओके, डिव्हाइड सेपरेटली. सेपरेट डिव्हाइड केला तर मला काय मिळेल बघा? इक्वल टू एक्स इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अगेन
रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ a square minus x square with respect to x. Am I correct? Then taking separate integration, x into under root of a square minus x square minus integration of this, integration of root of a square minus x square dx. हा minus plus a स्क्वेअर कॉमन घेतला 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. बघा ही स्टेप पुन्हा काय केला, सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. ज्याचा जेव्हा सेपरेट इंटिग्रेशन घेतला तेव्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स हा मायनस प्लस ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे बाहेर 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्हॉट इज दिस पार्ट? हा म्हणजे तुमचा दिलेला इंटिग्रेशन आहे from 1 which is equal to x into under root of a square minus x square minus I plus a square आणि 1 upon root of a square minus x square. आठवतो हा फॉर्म्युला आपण सबस्टिट्यूशन मध्ये प्रूव्ह केला, साइन इनवर्स x अपॉन a प्लस c. आणि हे कशाबरोबर आलं? I बरोबरच आहे. I goes to that side and you got 2i equal to x into under root of a square minus x square plus a square into sin inverse x upon a plus c. आणि म्हणून lastly answer काय येईल? and therefore I equal to, therefore I equal to म्हणजेच कोण? इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू therefore इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू. हा 2 ने डिवाइड करा म्हटल्यावर काय होईल? एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स x अपॉन a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि असा हा रिझल्ट. सिंपल पार्ट आहे, काही नाही. बघा पुन्हा एकदा, आला तर 4 मार्काला किंवा 3 मार्काला हा प्रॉब्लेम येणार. ओके, लेटेस्ट चेक. बघा पुन्हा एक एक स्टेप बघा, कुठेही डिफिकल्टी येणार नाही. ओके, बघा सेकंड दुसरा रिझल्ट, इंटिग्रेशन ऑफ मायनस ऐवजी फक्त प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, मिनिंग इज सेम. ओके, मग हा रिझल्ट आहे. हा पण याला पण काय घ्यालो? 1 घेऊ का? एकच फंक्शन दिलंय मागच्यासारखंच, त्याचं इंटिग्रेशन माहीत नाही. मग u इक्वल टू काय घ्यायचा? रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि v ऐवजी काय घ्यायचा? 1 घ्यायचा आणि इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स तुम्हाला मिळेल u रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ v 1 मायनस इंटिग्रेशन ऑफ सेम पार्ट ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू एक्स. एकदम सिमिलर मॅनर. ओके, दॅट इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन एक्स इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट, रूटमध्ये कोण आहे? मग पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह ए स्क्वेअरचा 0 एक्स स्क्वेअरचा 2x. हा संपला डेरिव्हेटिव्ह, चेन रूल. रूट आला म्हणून 1 अपॉन 2 रूट इंटू रूटमधल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, 1चं इंटिग्रेशन एक्स
dx. Again these two cancel with these two because 0 into 2 2x. What is remaining part? Sec root of a square plus x square minus 2x मधला 2 गेला x into x square upon under root of a square plus x square dx. एक्सेप्ट कॉमन पॉवर ऑफ डिनॉमिनेटर. थोडा वेळ रूट बाजूला ठेवलं तर दोघांची डिग्री सेम आहे. ॲडजस्ट प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ॲडजस्ट करा. तुम्हाला काय मिळेल बघा. इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ॲडजस्ट प्लस मायनस ए स्क्वेअर. इथपर्यंत काही शंका? ओके. देन डिवाइड सेपरेटली अँड टेकिंग सेपरेट इंटिग्रेशन. सेपरेट डिवाइड करतो. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. एक कॅन्सल होईल, एक शिल्लक राहील. ओके. डी एक्स प्लस मायनस मायनस इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. त्यातला ए स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे. टेक इट आउटसाइड. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. दिस इज अगेन फ्रॉम 1. इट इज नथिंग बट इक्वल टू आय. बघा माझ्याकडनं साईन कुठं चुकला. बघा इथं साईन कुठला होता? मायनस. मग इथंही काय पाहिजे होता? मायनस. ओके. हा मायनस आणि हा मायनस आणि हा मायनस. मायनस मायनस प्लस. ओके. माझ्याकडनं साईन चुकलं होतं, प्रॉब्लेममध्ये नाही. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज नथिंग बट आवर गिव्हन प्रॉब्लेम प्लस ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ a square plus x square dx. This is nothing but again equal to I. मग I goes towards I plus I 2I equal to x under root of a square plus x square plus a square आणि 1 upon root of a square plus x square. आठवतो? हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. लॉग ऑफ सबट्युशनमध्ये घेतलेला ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि म्हणून आय इक्वल टू 2ने डिवाइड करा. एक्स बाय 2 रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. तुम्ही म्हणणार सी अपॉन 2 म्हणजे पुन्हा कॉन्स्टंट सी. आणि दिस इज युअर सेकंड फॉर्म्युला. बघा पॅरलल आहे. ओके. एकदम पॅरलल पार्ट. पहिल्यापासून बघितला तरी चालेल. ओके. देन तिसरा प्रॉब्लेम, तिसरा रिझल्ट. इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स इक्वल टू x upon 2 into root of x square minus a square upon 2 log of x plus root of x square minus a square plus c. हा रिझल्ट पॅरलल आहे म्हणून हा तुम्ही ट्राय करा युअर सेल्फ. ओके. हे 3 रिझल्ट्स. पहिला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, दुसरा प्लसचा आणि तिसरा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा. असे 3 रिझल्ट्स याच्यावरचे एक्झाम्पल्स. ओके. बघा हे 3 फॉर्म्युले रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहिला पार्ट सगळ्यांचा सिमिलर आहे एक्स बाय 2. नंतर ए स्क्वेअरला प्लस आले तर ए स्क्वेअर अपॉन 2. इथं मायनस आला म्हणून मायनस, इथं पुन्हा प्लस आलं प्लस. ह्या दोन्हीचा फॉर्म्युला सेम आहे. हा 1 अपॉन घेतला तर काय येईल? साइन इनवर्स. आणि हा 1 अपॉन घेतला तर हे लॉगचे फॉर्म्युले. हे आपण अर्धा पार्ट याचा ऑलरेडी सबट्युशनमध्ये प्रूव्ह केला आहे. ओके. 6 रिझल्ट्समध्ये सबट्युशनमध्ये. ओके. आता हा तुमचा प्रॉब्लेम आहे एक्स इंटू साइन इनवर्स एक्स.
लाईट रूलनुसार हा आपला रूट आहे. LIATE लाईट रूलनुसार हा इनवर्स आहे, पहिला नंबर आला, नंतर अल्जेब्रिक आहे, आय पहिल्यांदा आहे, म्हणून हा यू आहे आणि हा तुमचा व्ही आहे. एम आय करेक्ट? पुन्हा बघा, इनवर्स पहिल्यांदा आणि मग अल्जेब्रिक, इनवर्स पहिल्यांदा आणि मग अल्जेब्रिक, आय पहिल्यांदा आला, LI आणि मग ए आला, म्हणून हा यू हा व्ही. ओके, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, यू साइन इनवर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स dx with respect to x. Am I correct? And that is equal to x integration x square upon 2 into sin inverse x minus integration of sin inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root of 1 minus x square into x चं इंटिग्रेशन x square by 2 with respect to x. काही प्रॉब्लेम इथपर्यंत बघा बरं. ओके, देन बघा पुढे. आता सिम्प्लिफाय करतो आहे, विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स एक्स 1/2 कॉन्स्टंट, 1/2 कॉन्स्टंट काय राहिला न्यूमरेटरला, एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा बरं, काही शंका? एक्सेप्ट कॉमन पॉवर ऑफ डिनॉमिनेटर. थोडा वेळ डिनॉमिनेटरला रूट नाही असं समजा, डिग्री सेम आहे, मग काय करावं लागेल तुम्हाला, मायनस एक्स स्क्वेअर ॲडजस्ट करावं लागेल. बरोबर आहे का नाही? मायनस एक्स स्क्वेअर ॲडजस्ट करायचं असेल तर इथंही मायनस आणि इथंही मायनस, मग इथं काय करावं लागेल, बघा मी मायनस साईन ॲडजस्ट केला. आता ॲड +1 -1 +1 -1 ॲडजस्ट करा. एक्स स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स एक्स काय केला माहिती आहे ना, मायनस ॲडजस्ट केला म्हणून मायनस मायनस प्लस झाला. 1 मायनस एक्स स्क्वेअर -1 1 ॲड केला, 1 सबट्रॅक्ट केला, अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. Divide separately and taking separate integration, which is equal to x square by 2 sin inverse x plus 1/2 integration of 1 upon x square minus root of 1 minus x square. सेपरेट डिवाइड केलं, एक कॅन्सल होईल, सेपरेट इंटिग्रेशन 1/2 into -1 minus 1/2 1 upon under root of 1 minus x square with respect to x. बघा, सेपरेट डिवाइड सेपरेट इंटिग्रेशन. ओके, आता याच्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, 1 नंबरचा फॉर्म्युला. 1 म्हणजेच काय, स्वतःचा स्क्वेअर आहे, मग बाय कोणता फॉर्म्युला, बाय इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा आन्सर, एक्स स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स एक्स प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ ॲज इट इज प्लस ए स्क्वेअर म्हणजे हा 1 अपॉन 2 साइन इनवर्स एक्स अपॉन 2 मायनस 1/2. याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरला, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 1/2, आणि हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, पुन्हा साइन इनवर्स एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ब्रॅकेट सॉल्व करा, बघा काय मिळेल तुम्हाला, एक्स स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स एक्स प्लस एक्स अपॉन 4 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 4 साइन इनवर्स एक्स अपॉन ए म्हणजे 1 आहे,
मायनस हा साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी, या दोघांचं कॉम्बिनेशन करा, एलशियम 4 येईल. 4 येण्यासाठी याला 2 ने गुणावं लागेल, मग 1 - 2 -1/4, म्हणजे याचं फायनल आन्सर काय येईल, दॅट इज इक्वल टू, फायनल आन्सर बघा इकडे घेतो मी वरती, फायनल आन्सर विच इज इक्वल टू x² अपॉन 2 साइन इनवर्स एक्स प्लस x अपॉन 4 रूट ऑफ 1 - x² -4 एलशियम आला. साइन इनवर्स एक तर कॉमन आहे, 1/4 -1/2 -1/4 साइन इनवर्स एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि असा ह्या प्रॉब्लेमवरचा हा जो रिझल्ट्स आहे त्याच्यावरचा हा एक प्रॉब्लेम. ओके, बघा आणखी एक प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 2x² + 3x + 4. रूट आता कुठं आहे, न्यूमरेटरला आहे, a² + x² किंवा x² + a² किंवा x² - a², दोनच फॉर्म्युले याच्यात बसतील. ओके, मग आता त्याच्यासाठी x² ला कोइफिशियंट आपल्या रिझल्ट्समध्ये 1 आहे, इथं आहे का 1 नाही, मग तो बाहेर घ्या. रूट 2चं स्क्वेअर रूट 2 x² प्लस जो बाहेर घेतला त्याने प्रत्येकाला देणार 4/2 2 विथ रिस्पेक्टिव्ह x. एम आय करेक्ट. देन फायनल टर्म ॲडजस्ट करा, 1/2 इंटू मिडल टर्म ब्रॅकेट स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, ॲड इट सबट्रॅक्ट इट. परफेक्ट स्क्वेअरसाठी ती संख्या ॲड करा, सबट्रॅक्ट करा. x² प्लस 3/2x प्लस 9/2 प्लस 2 मायनस 9x² प्लस 3/2x फायनल टर्म ॲड केली प्लस 2 ही पुन्हा सबट्रॅक्ट केली, ॲड इट सबट्रॅक्ट इट. ओके, विथ रिस्पेक्टिव्ह x. राईट इन टर्म्स ऑफ स्क्वेअर, सिम्प्लिफिकेशन करा, स्क्वेअरच्या लँग्वेजमध्ये घ्या. रूट ऑफ हा कुणाचा स्क्वेअर आहे x साइन मिडलचं, आणि हा कुणाचा स्क्वेअर आहे 3/4चा स्क्वेअर. 16 एलशियम आला, मग 16 × 32, मधनं 9 गेले, किती उरले बघा 23 उरले. ओके, 23/16 प्लस 23 कुणाचा स्क्वेअर आहे माहीत नाही, 4 16 कुणाचा स्क्वेअर आहे 4चा. एम आय करेक्ट. संपला. कोणता रिझल्ट आला, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ x² प्लस a² dx. काय आहे तो रिझल्ट, हा रूट 2 आहे तसाच, x/2. आता इथं आपल्याकडे x कोण आहे, आपल्याकडे x कोण आहे, हा तुमचा x आहे, ब्रॅकेट अपॉन 2 इंटू रूट ऑफ ॲज इट इज, म्हणजेच काय x प्लस 3/4चा स्क्वेअर प्लस 23/16 ॲज इट इज, याचा स्क्वेअर डायरेक्ट लिहिला. a² ला कोणतं साईन आहे प्लस a² म्हणजे कोण 23/16 अपॉन 2 लॉग ऑफ अपॉन 2 इंटू लॉग ऑफ. बघा पुढे लॉग ऑफ x, पुन्हा x म्हणजे कोण x प्लस 3/4 प्लस ॲज इट इज x प्लस 3/4चा स्क्वेअर प्लस 23/16, हे कुठं रूटमध्ये प्लस c. ओके, पुढची टर्म ही इकडे आली. सिम्प्लिफाय करतो आहे, दॅट इज इक्वल टू √2 इंटू 4x प्लस 3/8. एलशियम घेतला, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आला, इंटू अंडर रूट ऑफ, सिम्प्लिफिकेशन करा, x² प्लस 2 इंटू 3/4
3/2x plus 9/16 plus 23/16. 9 3 12, 32/16 2 plus 23/32 log of 23/32 log of LCM घेतला 4x plus 3/3 plus under root of पुन्हा तीच टर्म x square plus 3/2x plus 2 plus constant of integration c. बघा पहा इथपर्यंत या. मग हा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहा. एक्स म्हणजे कोण, हा पार्ट, ए म्हणजे कोण, हा पार्ट. किमती टाका, सिम्प्लिफाय करा, यू गॉट युअर ॲन्सर. एकदम सिम्पल प्रॉब्लेम्स. ओके. पण याच्यावरचे प्रॉब्लेम विचारण्याचं प्रमाण खूप कमी आहे. ओके. हे शक्यतो रिझल्ट्सच आत्तापर्यंत विचारले गेले. यावर्षी मात्र काही पण होऊ शकतं. ओके. हे 3 प्रॉब्लेम बघा. रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. मिडल टर्म आहे, स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, 2 आहे. मग +1 -1 ॲडजस्ट करा म्हणजे x प्लस 1चा स्क्वेअर इंटू प्लस 2चा स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला येईल x/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर/2 लॉग ऑफ एक्स प्लस आहे तोच. याला आतमध्ये गुणून घ्या. आतमध्ये गुणल्यावर काय होईल, अंडर रूट ऑफ एक्स इंटू 7x. ओके. प्लस 3x 4x. एम आय करेक्ट. x इंटू बघा 7x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3x. काहीतरी चुकलं, असंच येईल का बघा. 7x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू 7 21 मायनस मायनस प्लस 3x. ओके. मग 7x प्लस 3x 10x मायनस 21 प्लस 10x मायनस एक्स स्क्वेअर. फायनल टर्म ॲडजस्ट करा. फायनल टर्म काय येईल, आता स्क्वेअरला निगेटिव्ह आहे, फायनल टर्मला पण निगेटिव्ह. 10/2 5 25 ॲड करा. मग 25 ॲड केल्यावर काय होईल, 25 ॲड केले. ओके. हे मायनस 21 प्लस 25 मायनस 25 प्लस 10x मायनस एक्स स्क्वेअर. तुम्हाला कोणता लागेल, -25 लागेल. मग हे दोन्ही एकत्र घ्या आणि त्याचा ॲन्सर काय येईल बघा 4. मायनस कॉमन घ्या आणि उरलेला कुणाचा स्क्वेअर येईल, याचा ए स्क्वेअर हा कुणाचा स्क्वेअर आहे 2चा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा, ॲन्सर येऊन जाईल तुमच्यासाठी. हा तिसरा प्रॉब्लेम तुमच्यासाठी. काय करायचं, फक्त tan x ऐवजी टी पुट करायचं म्हणजेच sec स्क्वेअर x dx बरोबर dt येईल. आणि ह्या किमती जर तुमच्या प्रॉब्लेममध्ये टाकल्या तर तुमचा प्रॉब्लेम येईल टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 dt. आणि पुन्हा फायनल टर्म 1/4 ॲड करा, सबट्रॅक्ट करा, सिम्प्लिफाय करा. पुन्हा 3 पैकी एक फॉर्म्युला येईल तो वापरा. असे हे 3 प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्क म्हणून. ओके. आपल्या एक्सरसाइज बदलायचं आहे. लेटेस्ट ट्राय. ओके. नाउ in next session we turn towards next concept. Up till we stop here.